नमस्कार. मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने येत्या 1 मेला म्हणजे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दिवशी मराठी कारण जागर यात्रेचं आयोजन आम्ही सगळे करत आहोत आणि मराठी अभ्यास केंद्राची पुण्यातली टीम या सगळ्याचं निमंत्रक आहे. आम्ही सारसबागेतल्या अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यापासून ते विकास स्वामींच्या चौकातल्या सेनापती या जागर यात्रेसाठी आम्ही या वाटेवर त्यांना अभिवादन करणं आणि वाटेमध्ये महाराष्ट्राशी संबंधित डिलिमिटेशन या विषयावर या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम करणार. त्यानंतर 4 तारखेला पुण्यामध्ये निवाराच्या समारंभामध्ये महाराष्ट्र रेल्वे परिषद विशेष विषय महाराष्ट्रासाठी रेल्वे कधी धावणार असा आहे. आणि ही जी रेल्वे परिषद आहे ही एका अर्थाने गेल्या 8 दिवसांमध्ये महाराष्ट्रात दुसरी रेल्वे परिषद आहे. रेल्वेसाठी काम करणाऱ्या अभ्यासक कार्य करणारे कालच पुण्यामध्ये अशा प्रकारची परिषद घेतली. आम्ही महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना या परिषदेसाठी आमंत्रित करत आहोत आणि त्यांना विदर्भ, मराठवाडा, कोकण, कृषी, महाराष्ट्र, खानदेश या भागातल्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या महत्वाच्या शहरांमध्ये येणाऱ्या रेल्वेच्या काय अडचण आहे, तिथल्या दळणवळणाचं प्रमाण कमी असण्याचं काय कारण आहे याबद्दलची मांडणी त्यांनी करावी. तशीच ज्याप्रमाणे दिवभर गाड्या उत्तर भारताकडे जाणाऱ्या आणि तिथून येणाऱ्या निर्माण केल्या जातात त्याची योजना केली जाते. भारतीय रेल्वे आहे तर उत्तर भारतीय रेल्वे आहे अशा प्रकारचा पडावा सगळी मांडणी मराठी कारण परिषदांमध्ये काही महिन्यांच्या कामाची सुरुवात झाली. आता मराठी कारण जागर यात्रा रेल्वे परिषद या 2 उपक्रमांच्या निमित्ताने हाच पायदा आपल्या सहकार्याने दोन्ही त्यांची राज्य एवढी अक्षमता आहे त्यांना इतक्या प्रतिकूल परिस्थिती ज्यांना त्या भाषेमध्ये व्यवहार जो स्थानिक आहे त्यांचे जगण्याची इकोसिस्टीम परिसंस्था इतका असेल त्याच्यामुळे उत्तर भारतातले त्यांच्या राज्यामध्ये कदाचित कमीच कष्ट करत दुसरा बॉन्ड नाही. दुसरी महत्वाची गोष्ट ते 12 तास 14 तास जर काम करत असेल तर त्यांच्या कामाचं पण अमानुषीकरण होत आहे. डिह्युमनायझेशन याचा फायदा भागीदारांना स्वस्त लेबर मिळेल, स्वस्तामध्ये मजूर मिळेल आणि तो अशा प्रकारची अत्यंत स्वस्त मजुरी करायला मराठी माणसांना तयार नसल्यामुळे ही एका अर्थाने मराठी कामगारांची पण बदनामी आहे की मराठी लोक तयार होत नाही. मराठी लोकांच्या जगण्याच्या अपेक्षा वाढल्या असतात. दुसऱ्या तिसऱ्या पिढीत माणसं शिकत असतात तर त्या माणसांनी शिकून झाल्यानंतर जगण्याच्या आयाचा वाढवायला हा युक्तिवाद आपल्या काही भाबडे मध्यमवर्गीय मराठी लोक ज्यांना घरातून बाहेर पडल्यावर पहिलं वाक्य दुसऱ्या वाक्य मराठीतून बोलावं हे सुचत नाही. त्यामुळे आळशी मराठी लोकांचा हा युक्तिवाद आहे. जे कष्ट करणारे लोक आहेत ते गिरण्यांपासून शेतीपर्यंत सगळं सगळीकडे कष्ट करतात. तसं जर कष्ट करत नसते तर महाराष्ट्र शेती तेवढा करत राहिला नसते. महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजनेवरची एवढी कामं झाली नसती आणि एखाद्या राज्यावर एकजोडच झाल्याप्रमाणे लोक महानगरांच्या परिघावर येऊन राहिले नसते. त्यामुळे आणि त्याचं पुढचं तुम्हाला सांगतो एवढे जर उत्तर भारतीय सरकार असतील ना तर त्यांनी आपल्याला राज्य मुक्त करावे की त्यांनी त्यांचे कष्ट त्यांची भाषा हे सगळं घेऊन आपल्या राज्यात जावं आणि त्यांचं राज्य मोठं करावं. कशी त्यांचं राज्य म्हणजे देवभूमी आहे. आम्ही त्याला भीमावर राज्य म्हणतो पण ती देवभूमी आहे. ती जर देवभूमी असेल तर त्यांनी फक्त करावी ना. महाराष्ट्रासारख्या मागासलेल्या घाटी लोकांच्या राज्यात त्यांनी काय राहावं हे मोकळं करावं राज्य.
म्हणजे इतकं असलेले जे मराठी लोक आहेत ते त्या जागा भरतील आणि मग लोकांना कळेल ना मराठी लोक कामं करतायत काम सुधारायत आळशी मराठी लोकांचा श्वास जाईल मराठी लोक हिमरून जातील असं वातावरण तुम्ही निर्माण केलेलं तुम्ही म्हणता की मराठी लोक कामं करत नाही तुम्ही श्वास मोकळा करा तुम्ही रेल्वे जर आम्हाला नीट जाता येईल अशी परिस्थिती ठेवा तुमच्याशी आम्हाला हिंदीत बोलावं लागलं तर याची व्यवस्था करा तुम्ही तुमचं राज्य सुधारा 10 वर्षांनी पुन्हा भेटू कोणतं राज्य बरं आहे कोणतं वाईट आहे जे कोणी भूतकाळ भारतीय एवढे आपल्या श्रमाच्या बाबतीत आग्रही आहे आणि ज्या मराठी भैयांना त्यांच्या श्रमाचा धोका आहे त्यांनी त्यांच्या बरोबर टिकून जावं हिंदीतनं बोलावं त्यांचा व्यवहार त्यांच्या भाषेतनं करावा महाराष्ट्र मराठी बोलणाऱ्या लोकांसाठी सोहळा आणि मोकळा सोहळा आम्ही आता मुंबई म्हणजे मराठी अभ्यास केंद्र आजपासून आमची पुणे शहरातल्या कष्टकरी संघटना सगळ्या कामगार संघटना सांस्कृतिक संघटना यांना जात आहे आता जी प्रेस नोट आहे त्याच्यामध्ये त्याची यादी नाहीये यादी पाठवली एक 25-30 वेगवेगळ्या संघटनांच्या मदतीने आम्ही आणि आम्हाला असं वाटतं की संघटना येत्या संघटनांचे एकमेकांना ओळखणारे कार्यकर्ते पण त्याच्या पलीकडे सर्वसामान्य जो पुणेकर आहे त्याला जर असं वाटतं की हे आपलं दुःख आहे याच्यानंतर भूमिका घेतली पाहिजे मला वाटतं कधी उशीर झालाय आणि कधी झाला आपलं राज्य सुरू झालं ना जेव्हा आपण मुंबई मिळवली तेव्हा सुद्धा टेक्निकली उशीरच तेव्हा सुद्धा आपण काहीतरी स्थलांतराचा विचार करायला पाहिजे आपण अक्षरशः वेड्यासारखी मुंबई वाढवली दुसरी मुंबई केली आता तिसरी मुंबई त्यांची राजकीय ताकद 2 कारणांनी वाढली प्रचंड लोकसंख्या आणि प्रजननाचा दर आणि हिंदुत्वाचं डायरेक्ट याच्यामुळे त्यांना जो त्यांची जी मुजोरी वाढली ती मोडून काढायची असेल तर तुम्हाला रस्त्यावर उतरायला उशीर झालेला आहे म्हणून आपण काहीच केलं नाही तर नंतरच्या पिढीमधले लोक तुम्हाला शक्य होतं पण तुम्ही अजिबात काय हरवलं नाही असं म्हणण्याची शक्यता आहे किंवा तेवढं बोलणं